पोह्याचे कटलेट. घरातल्या घरात सहज मिळणाऱ्या सामानातून अगदी कमी वेळात तयार होणारा हा एक उत्तम पर्याय आहे. चला तर मग पटकन बघूया या चविष्ट कटलेटसाठी आपल्याला काय काय लागणार आहे आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे यातलं बहुतेक सगळं साहित्य आपल्या स्वयंपाकघरात सापडतं. तर आपल्याला लागतील 2 कप जाड पोहे, 2 मध्यम आकाराचे उकडलेले आणि चांगले मॅश केलेले बटाटे, 1 बारीक चिरलेला कांदा, 1 ते 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, 1 चमचा आलं लसूण पेस्ट आणि भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर. आता वळूया मसाल्याच्या डब्याकडे. आपल्याला पाहिजे अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्थातच चवीपुरतं मीठ. आणि जर थोडी आणखी चटपटी चव हवी असेल ना, तर अर्धा चमचा चाट मसाला नक्की घाला. चव एकदम भारी येते. साहित्य तर सगळं जमलंय. आता वळूया सगळ्यात इंटरेस्टिंग भागाकडे, म्हणजे प्रत्यक्ष कृतीकडे. हे कटलेट बनवणं खूपच सोपं आहे. आपण टप्प्याटप्प्याने समजून घेऊया. ठीक आहे, तर पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी म्हणजे पोहे तयार करणं. 2 कप जाड पोहे एका चाळणीत घ्या आणि हलक्या पाण्याखाली एकदा धुवून घ्या. मग त्यावर झाकण ठेवून फक्त 5 मिनिटं बाजूला ठेवा. यामुळे पोहे छान मऊ होतील. 5 मिनिटांनी हातानेच त्यांना हलकंसं मोकळं करून घ्या, म्हणजे त्यांचा गोळा होणार नाही. आता मिश्रण बनवायची वेळ. एका मोठ्या भांड्यात हे भिजवलेले पोहे, मॅश केलेले बटाटे, चिरलेला कांदा, मिरची, आलं लसूण पेस्ट आणि कोथिंबीर सगळं एकत्र करा. त्यानंतर त्यात आपले सगळे मसाले म्हणजे हळद, लाल तिखट, गरम मसाला, चाट मसाला आणि चवीनुसार मीठ घाला आणि आता हे सगळं हातानेच चांगलं एकजीव करून घ्या. आता इथे एक छोटी पण खूप महत्त्वाची टिप लक्षात ठेवा. जर तुम्हाला असं वाटलं की मिश्रण थोडं सैल झालंय आणि कटलेट नीट बनवता येत नाहीयेत, तर अजिबात काळजी करू नका. त्यात फक्त 2 ते 3 चमचे तांदळाचं पीठ किंवा ब्रेड क्रम्स घाला. यामुळे मिश्रणाला छान बाइंडिंग येतं आणि कटलेट तळताना तुटत नाहीत. मिश्रण तयार झालं की हाताला थोडंसं तेल लावा, म्हणजे ते हाताला चिकटणार नाही. मग मिश्रणाचा लिंबा एवढा गोळा घ्या आणि त्याला मस्त गोल किंवा अंडाकृती पॅटीचा आकार द्या. बघा किती सोपं आहे. वाव, कटलेट तर तयार आहेत. आता आलीये सगळ्यात शेवटची आणि सगळ्यात मजेशीर पायरी. ती म्हणजे यांना छान कुरकुरीत होईपर्यंत तळण्याची. चला बघूया हे कसं करायचं. इथे आपल्याकडे 2 पर्याय आहेत. जर नॉर्मल कुरकुरीत कटलेट हवे असतील तर एका पॅनमध्ये तेल गरम करा आणि मध्यम आचेवर कटलेट दोन्ही बाजूंनी सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत शॅलो फ्राय करा. पण जर तुम्हाला ते एक्स्ट्रा क्रिस्पी हवे असतील तर एक काम करा. तळण्यापूर्वी कटलेटला हलकेसे ब्रेड क्रम्स लावा. मग बघा काय खुसखुशीत होतात. आणि हे बघा, आपले गरमागरम, खुसखुशीत आणि एकदम चविष्ट पोह्याचे कटलेट खाण्यासाठी अगदी तयार आहेत. याचा सुगंधच इतका भारी येतोय की भूक अजूनच वाढते. हे गरमागरम कटलेट हिरव्या चटणीसोबत किंवा टमॅटो सॉससोबत किंवा मग दही पुदिन्याच्या थंडगार डिपसोबत तर अप्रतिमच लागतात. जे आवडेल त्यासोबत सर्व्ह करा.